बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर ए बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ए तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम वैष्णवा संगती सुख वाटे जीवा 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 कमी देवा काही आणि कमी देवा काही ने आणि कमी देवा काही ने गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया छंदे आवडीने मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने आज भय शंका दुराविला आज भय शंका दुराविला आज भय शंका दुराविला आज भय शंका दुराविला नकळे साधन या पर नकळे साधन या पर गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया गायनाचे उडे आपुलिया
तुझे मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने सायाच म्हणे आता फुल्या साया म्हणे आता फुल्या साया माझ्या जगदीशे सांभाळावी आत्मा जगदीशे सांभाळावी आत्मा जगदीशे सांभाळावी गायनाचे मुळे आपुलिया गायनाचे मुळे आपुलिया गायनाचे मुळे आपुलिया मनाची आनंद आवडीने मनाची आनंद आवडीने हो बारखुमा हो बारखुमा हो बारखुमा हो बारखुमा देवी हो बारखुमा हो बारखुमा हो बारखुमा हो बार हो बार हो बार वैष्णवा संगती वैष्णवा संगती हो सुख वाटे जीवा वैष्णवा संगती संगती वैष्णवा संगती वैष्णवा संगती हो सुखवाटे जीवा वैष्णवा संगती ओ वैष्णवा संगती वैष्णवा संगती हो सुख वाट जीवा वैष्णवा संगती संगती वैष्णवा संगती वैष्णवा संगती ओ सुख वाटे देवा वैष्णवा संगती
आवडीने
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, संत शिवराम महाराज की जय। विठला 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिशे सांभाळावे। गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने। महायोग पीठे तठे भीमरथ्याम, वरम पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रहि। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भज पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरणा संतातिया संतातिया संतातिया, त्यांच्या कृपादाने कसे जावे तर। बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दाद तुका। दुसरे चरणा संतातिया संतातिया संतातिया, त्यांच्या बाबाजी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्प्रदिक् प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रे जननी देवाची। दया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकासी नेली। सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो। सेवेलागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज
तरला तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल हलो हलो विठ्ठल 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणात असून जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये योगाचं आणि क्षमाचं वर्णन करतात. देवा माझ्या जीवनामध्ये हा सगळा योग आलेला आहे, साधूची संतांची वैष्णवांची संगती झालेली आहे, मला सुख झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्या सुखामध्ये मी गायाला नाचायला उड्या मारायला लागलो आणि हे करत असताना कोणताच प्रतिबंध मला आड येत नाही, लाज नाही, भय नाही, शंका नाही आणि सगळं व्यवस्थित चाललं. देवा मला आता हे प्राप्त झालेलं माझ्या जीवनामध्ये अखंड असंच माझ्या जीवनात राहू दे, अशा पद्धतीने असा योगाचा आणि क्षमाचा असा विचार करणारा अभंग सेवेकरता घेतला. विठ्ठल 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 अत्यंत पारमार्थिक गाव. या गावामध्ये अनेक गेल्या कित्येक वर्षापासून या गावामध्ये संत महात्म्यांनी हे बीजारोपण केलेलं अर्थात ह्या परमार्थाचं असेल आणि त्या पद्धतीने वैकुंठवासी परम आदरणीय परमपूज्य पवार बाबांची ही परंपरा आहे. त्या पद्धतीने महाराज या संत महात्म्यांचा आपल्या भागामध्ये असं इतकं काही उपकार आहेत, अनेक अशा परंपरा आहेत. सखाराम बाबाची आहे, श्रीराम बाबाची आहे, गजानन बाबाची, भोजने बाबा, पाटकर बाबा, ऐकाने पवार बाबा, असे अनेक संत, संत वासुदेवजी महाराज, भास्कर महाराज, या सगळ्या परंपरा जीवापासून परमार्थ टिकवणाऱ्या ऐका ना, जीवापासून परमार्थ या लोकांनी केला आणि त्यांचेच अनुयायी पुढे तयार झाले आणि त्या परंपरा कित्येक वर्षापासून चालत आलेल्या आहे. आपल्या या गावामध्ये, मांजरी गावामध्ये मला वाटतं 70 वर्षाच्या आसपास नाही ऐका ना, इतक्या जुनी ही परंपरा चालत आलेली आहे. इथल्या लोकांनी टिकून ठेवलेली आहे. त्यांनी लावून दिलेलं झाड रोपट त्यांच्या दृष्टीने योग्य, परंतु तुम्ही हे चालवलं त्याच्याही पेक्षा आणखी योग्य. अशा पद्धतीने महाराज हा कित्येक वर्षाचा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अर्थात पंचम वेद ज्याला म्हणतात असा गाथा, त्या गाथ्याचं पारायण आहे. त्या गाथ्याच्या पारायणाकरता व्यासपीठ आमचे परम आदरणीय मुरलेलं लोणचं ज्याला म्हणतो, सगळे अनुभव ज्यांना आहेत असे आमचे परम आदरणीय अवधूतजी महाराज, त्यांना जोडीदार आमचे जौंदाळ महाराज, दिवसभर पारायण करायचं नाही सेवा द्यायची सोपी गोष्ट आहे का महाराज? आता जसं डॉक्टर झाला ना, नाक कान घशाचा वेगळा, कानाचा वेगळा ऐकाने, डोळ्याचा वेगळा, तसं हे वेगळं वेगळं आहे सगळं. काकड्याचे वेगळे, हरिपाठाचे वेगळे, कीर्तनाचे वेगळे आणि सगळे भाव तुम्हाला माहिती आहे आमच्यापेक्षा, पण हे तसं नाही. हे परंपरागत सगळं आपल्या भागात चालते म्हणून आपल्या विदर्भात अजून असं नाही. बाकीच्या ठिकाणी ऐका नाही, सगळं असं चित्र पाहायला भेटतं आणि ऐकून माणसाला असं वाटतं काय काय ऐकतो आपण ऐका नाही. अशा पद्धतीने हे महान उपकार आता ही सगळी आमची मंडळी या ठिकाणी आहेत. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला ऐका नाही, सगळी महाराज मंडळी आमची पाठीमागे विशारद पंडित आणि डॉक्टर पदवी असतात नाही, अलंकार त्यांना लाजवणारी मंडळी आहेत आमची हे ऐका नाही. अर्थात आमचे परम आदरणीय गुरुतुल्य भानदास बाबा यांच्या पठडीमध्ये तयार झालेली ही मंडळी आहे का नाही. आता माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव आहे तुमच्या गावामध्ये असल्यामुळे आहे का, प्रत्येक वर्षाला आमचे पाठीमागे गायनाचार्य जगदीश महाराज आहेत, गायनाचार्य याच गावाचं भूषण आमचे विनोद महाराज आहेत. तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये आमच्याही भागात अनेक ठिकाणी त्यांची आता एक दिवस रिकामा नाही, प्रत्येक गावाला असं वाटतं यावं, दिंडीला तरी यावं आहे का नाही.
मृदंगाचार्य आमचे कोळके महाराज आहेत. सगळ्यांना आहे का नाही सांभाळून लहान लेकरासारखं मोठ्यात मोठ्यासारखं असं पाहिजे. माणूस साधा सरळ सोपा आहे का नाही, जास्त आपल्याला कटकट पाहिजेत नाही. अशा रीतीने ही आपली सगळी गावची मंडळी, टाळकरी मंडळी. आमच्या माऊलींचा ज्ञानेश्वर भाऊचा फोन आला, म्हणले बांधा बाबा त्या दिवशीच होते. म्हणले महाराज तारीख द्या. म्हटलं आपलं असं आहे बा आहे का नाही. म्हणले काही हरकत नाही द्या, 29 दिवस बसते तसा. मग आज कीर्तनकार दुसऱ्या दिवसाचे शिवान कीर्तनकार सांगतात ना आमचे, म्हणजे 2 नंबरचा असं म्हणसान ना, आजचा 2 नंबरचा. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाची सेवा आमच्या वाट्याला आलेली आहे. मग अशा रीतीने तो ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं या ठिकाणी पारायण चाललं, त्यांच्या संगतीचं त्यांच्या जीवनाचं वर्णन करावं म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला. ठल विठ्ठल 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 विठ्ठल. अशा पद्धतीने महाराज म्हणतात या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांचं हे वर्ष महत्वाचं आहे. किती वर्ष झाले महाराज ऐका नाही, त्रिशतक उत्तर अमृत महोत्सव असा 375 वर्ष. गेल्या विजेला अर्थात देहू गावामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये असं म्हणत नाही मी अमुक अमुक लोकांनी केलं, जिथं जिथं संप्रदाय आहे प्रत्येक संप्रदायाच्या व्यक्तीनं जगद्गुरु तुकोबारांचं वैकुंठ गमन, सदेह वैकुंठ गमन सोहळा गावागावात साजरा झाला. देहूला तर काय विचारूच नका ऐका ना. असा सोहळा केला आमच्या कदम माऊलीने. 375 तुळशीवाल्या, 375 झेंड्यावाले, 375 विण्यावाले, 375 चोपदार, सगळं 375च्याच मापानं होतं. पक्वादवाले 375. असा भूतोन भविष्यती सोहळा त्या भंडाऱ्याच्या पायथ्याशी झाला. त्याला सगळं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संस्थानांनी सहकार्य केलं. पहिला कार्यक्रम आहे महाराष्ट्रातला की पुणे जिल्ह्याने केला. बाकीचे इकडचे तिकडचे जाऊन लोक तिथं आपण कार्यक्रम करतो, पण पुणे जिल्हा काही करत नाही. फक्त मधुकरी आपल्याला देते, ते मधुकरी खाऊन सगळा महाराष्ट्र तयार झाला, हे तेवढं त्यांचं महत्व आहे. अशा पद्धतीने म्हणून 375 वर्ष महत्वाचं म्हणून गावागावात लोकांनी गाथा पारायण केले. महाराजांच्या या दिव्य अलौकिक अशा जीवनावरती प्रकाश टाकला. चरित्र महाराजांचे झाले गावागावात. अशा पद्धतीने महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांचं काय सांगावं. रामेश्वर भट्ट म्हणतात की महाराज गेला तो विमानी बैसोनिया ऐका नाही, विमानामध्ये सदेह वैकुंठ गमन. लोकांनी किंतून परंतु त्याच्यावरही काही प्रश्न निर्माण केले की महाराज खरंच वैकुंठाला गेले का. पण आमची सांप्रदायिक मंडळी महाराजांचेच प्रमाण आहेत. महाराज वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा पुन्हा आले का नाही. भागीरथीबाई करता आले, निळोबाराय करता आले, गौरशेठ करता आले, संताजी तेल्या करता आले. ज्या अर्थी आले त्या अर्थी गेलेच का नाही. जर खून झाला असता तर महाराज आलेच ते का नसते आले. हा शरीर राहिलं असतं का. भूतोन भविष्य ते कोणालाच जमलं नाही. परब्रह्म राम असतील, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असतील, त्यांनाही या देहाचा त्याग इथंच करावा लागला. त्यांनाही हा देह नेता नाही आला. परंतु जगद्गुरु तुकोबाराय या देहा सकट वैकुंठाला गेले. मग का म्हणू नये आपण की त्यांच्या जीवनामध्ये पुरुषार्थ आहे. म्हणून सगळ्यांनी सांगितलं. महाराज रामेश्वर भट्ट सांगतात, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ ऐका नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महाराज स्वतः सांगतात, धन्य म्हणवी न इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. आम्ही या लोकांकडून भाग्य धन्य म्हणून घेणार आहे का. आम्ही तुकाराम महाराज डोळ्यांनी पाहिले. असाही परमार्थ करणारा माणूस असतो. सगळ्या प्रतिकूलतेमध्ये जगद्गुरु तुकोबारांचा परमार्थ होता. विश्वमाऊली ज्ञानोबारायांना सद्गुरु भेटले, घरीच भेटले. जगद्गुरु तुकाराम महाराजांना कोणते गुरु केले आणि कुठं भेटले. प्रत्यक्ष भेट झाली होती नाही, स्वप्नामध्ये भेटले ऐका नाही. त्याच्यानंतर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज त्या काळात एकटेच होते. आणि माऊलीच्या काळामध्ये माऊलींना अनेक संत त्यांच्या बरोबर होते. म्हणून माऊलीच्या काळात चोखोबारायच्या पत्नीने अभंग केले. म्हणे चोख्याची महारी ऐका नाही. तरी कोण काही आक्षेप घेतला का नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग लिहिल्यावरती यांना अधिकार नाही मराठा माणसाला. त्यांची अभंग गाथा बुडवल्या गेली का. महाराज एकटेच होते ऐका नाही. एकट्यात परमार्थ करणं काही सोपी गोष्ट नाही. आणि या सगळ्यां मिळून करणं याच्यामध्ये जरा ऐका नाही अनुकूलता आहे. अशा प्रतिकूलतेमध्येही बरं घरातलं पाहिलं तर सगळं कसं होतं ऐका. ज्ञानोबारायांचा संसार नव्हताच. नाथ महाराजांचा श्रीमंत होता. नामदेवरायांचा होता तर देव सगळं बरोबरी करणारा होता ऐका नाही. प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी एकाच ठिकाणी राहत होते पंढरीतच दोघही. नामदेवरायन देवही. या ठिकाणी महाराज तुकाराम महाराजांच्या घरात जिजाबाई काय म्हणायची, एक पत्नी अन्न अन्न करता मेली, एक भाऊ सगळं सोडून गेला. काय प्रतिकूलता त्या संसाराची. महाराज म्हणतात हे संसारातल्या माझ्या गोष्टी आहेत ना, दगडाला सांगितल्या
न साहे पाषाण, त्याची ठिकऱ्या होऊन जातील. इतक्या संसारातल्या भयंकर गोष्टी आहेत. तरीही अशाही प्रतिकूलतेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय या संप्रदायाचे काय ठरले? कळस ठरले का नाही? तुका झाला असे कळस, भजन करा जगद्गुरु तुकाराम महाराज कळस झाले. अर्थात हा परमार्थाचा जो काही उद्योग होता, जे काही काम होतं, जगद्गुरु तुकोबारायांनी पूर्ण करून टाकलं. देवळाची या कामा कळसू ज्ञानोबाराय सांगतात. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन आहे. महाराजांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा त्यांच्या घरातलं छोटीशी भागीरथी बाई आहे. प्रसंग असा आहे, अनगळशा नावाचा फकीर पुण्यामध्ये राहत होता. त्या ठिकाणी रामेश्वर भट्ट गेला, त्याच्या विहिरीमध्ये आंघोळ केली आणि त्याला न विचारता केली. त्याला दिसलं कोणतरी आलं आपल्या विहिरीमध्ये आंघोळ करतोय, त्याने म्हटलं वैसे डुबते राहो. म्हटलं मला विचारलं नाही, माझ्याकडे सगळ्या सिद्ध्या आहेत आणि मला न विचारता माझ्या विहिरीमध्ये आंघोळ करायला उतरला. असाच राहा पाण्यामध्ये. बाहेर आले रामेश्वर भट्ट, शरीराचा दहा व्हायला लागला. म्हणजे आता काय भानगड झाली. कसं तरी जीव मुठीत धरून आले. पुण्यावरून आळंदीपर्यंत म्हणले महाराज माऊली असं कसं काय झालं? माऊली म्हणले कोणाचा अपराध केला? इथं नाही, जा जगद्गुरु तुकाराम महाराजकडे. महाराजांकडे गेले. महाराजांनी कोणती वल्ली, कोणतं औषध, कोणतं काही काळा वगैरे दिला का? नाही. महाराजांनी काय दिलं? म्हणले महाराज दहा व्हायला लागला शरीराचा. महाराज म्हणले चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, सर्पण व्याघ्रन खाती सर्प तया. आहे का नाही? मग असं शब्द म्हटले फक्त, त्याच्या शरीराचा दाह शांत झाला. आहे का नाही? मग त्याच्यानंतर या अनगड शहाला माहित पडलं, आपण जो शाप दिला होता याला उशाप देणारा असा कोण आहे माझ्यापेक्षा वरचढ? आहे का नाही? आला देहू गावामध्ये. म्हणले जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हे सगळं काम केलं. देहू गावामध्ये आला, हातामध्ये कटोरा घेतला. फकीराच्या हातात कटोरा असतो ना, कटोरा घेतला. म्हणला जो कोणी भरून देईल समजावं तो माझ्यापेक्षा वरचढ आहे. आता माझ्यापेक्षा जगद्गुरु तुकाराम महाराज वरचढ आहेत ना, नक्की यांच्या दारात गेल्यावर माझा कटोरा भरून जाईल. सगळ्या देहू गावभर फिरला, याला काही घर माहित नव्हतं. कुठंच कटोरा भरला नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दारापुढे आला. जगद्गुरु तुकाराम महाराज घरात नव्हते आणि त्याची आल्यानंतर त्याने आवाज दिला. छोटीशी भागीरथी बाई आहे. पळत पळत घरामध्ये गेली. गेल्यानंतर जिजाबाई दळण दळत होत्या. तेवढंच आणायचं, तेवढंच दळायचं, तेवढंच रांधायचं. ऐका नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांना जीव घालायचं, लेकरांना जीव घालायचं, उरलं सुरलं तर जिजाबाईने खायचं. एवढं दळत असताना जिजाबाईची मुलगी, ती अर्थात भागीरथीबाई तुकाराम महाराजांची मुलगी, गेली पळत पळत जात्याजवळ. तिथलं जात्यात खालचं पीठ घेतलं. छोटे छोटे हात आहेत, हातामध्ये पीठ घेतलं आणि बाहेर निघणार. जिजाबाईने हाताला झटका दिला. म्हणले बापही उदार, बापासारखी लेकही उदार. हाताला झटका दिला. महाराज पहिलेच हात बारके बारके होते. छोटस इतकं कमी पीठ तिच्या हातात बसलं होतं. झटका दिल्यामुळे सगळं खाली सांडलं. कसं तरी हात पांढरे झालेले होते. तशीच भागीरथीबाई बाहेर आली. आल्यानंतर त्या कटोऱ्यामध्ये नुसतं हात झटकले. आमचे गुरुजी सांगत असतात, इतका त्याचा कटोराही भरला, इतका ढीग लागला पिठाचा की हा त्याच्यामध्ये बुजून गेला. तो म्हणला अरे जगद्गुरु तुकाराम महाराज पाया पडू द्या, पाया पडू द्या. भागीरथीबाई म्हणले मी जगद्गुरु तुकाराम महाराज नाही. म्हणले कोण आहे? त्यांची मुलगी आहे. त्याला समजलं मुलगीत इतकी पावर, तर जगद्गुरु तुकाराम महाराज मध्ये किती पावर. अशा पद्धतीने अनेक गोष्टी महाराजांच्या चरित्रात आपल्याला सांगता येतील, पण इथं काय आपण चरित्र सांगणार नाही. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून सगळ्यात श्रेष्ठ आहे का नाही, सर्वश्रेष्ठ आहे का नाही. तो ज्ञानोबाराने सांगितलं प्रियामा थोर जो का अवतार नामयाचा. जगद्गुरु तुकाराम महाराज सर्वात श्रेष्ठ आहेत, आम्हाला आवडते आहेत, प्रिय आहेत. अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या गाथ्याचं पारायण आपण ऐकता. महाराज गाथा वाचणं म्हणजे देवाशी बोलणं आहे का नाही. गाथा वाचणं म्हणजे देवाशी बोलणं. मग ते भांडण असेल, प्रेमाचं असेल, अवस्था असेल, काय काय त्याच्यामध्ये भाग असतील ते. अशा पद्धतीने असं गाथ्याचं पारायण आहे. सगळेजण या ठिकाणी गावात काही सांगायचं कारणच नाही. गाथा ज्ञानेश्वरी ज्यांना आवडते ते खरे पारमार्थिक गाव. आता महाराज गाथा ज्ञानेश्वरी प्रवचन आहे का, हे तर बंदच झालं. आलं मग कथा भागवत नाचणं कुडणं हे सगळ्या गोष्टी आहे का. ते काही वाईट असं नाही, पण त्याच्यामध्ये काही काही घुसलं असं आहे का. कथा कमी पण हेच जास्त झालं. 3 तासाची कथा म्हणजे कसं काय महाराज 1 ते 4. आता 1 ते 4 काय सांगावं, कीर्तन आहे का नाही. त्याच्यामध्ये हे घुसल्यानंतर मग बाकीचं काय, लग्न 2 दिवस कथा होते, मग पुढे चालू होते, लग्न होते, जन्म होते आहे का नाही. असं नाही. ज्या गावाला खरं ज्ञानेश्वरी गाथा आवडते ना, हे खरे गाव टिकून आहेत परमार्थातले असं म्हणावं. ऐकन हे साधू संतांची कृपा आहे महाराज. ज्याला याची आवड आहे ते खरे पारमार्थिक. असं महाराज हे मंडळी जुने गाथा नुसतं वाचत नाहीत, ज्ञानेश्वरी वाचत नाहीत, ज्ञानेश्वरी गाथा जगतात हे लोक आहे का नाही. म्हणून हे आपलं कायम आहे असं.
जाऊ द्या, जास्त विस्तारता करणार नाही. मग अशा पद्धतीने आज दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि त्या सेवेकरता जो अभंग घेतला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात याच्यामध्ये योग आणि क्षमाचं वर्णन करतात. योग म्हणजे काय? जे आपल्याला प्राप्त नाही ते मिळणं, याचं नाव आहे योग, आहे का नाही? अप्राप्तिश प्राप्तिर योगा हा, आणि ते आपल्याकडे टिकणं त्याचं नाव आहे क्षम. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या जीवनामध्ये लय चांगले चांगले योग आले पण ते टिकले पाहिजेत, आहे का नाही? माणसाच्या जीवनामध्ये योग येतात पण टिकले पाहिजेत का नाही? योग येते कशाचा? पंक्तीचा, जेवणाचा. जेवणाचा योग आला, चांगली भाजी चांगलं, आहे का नाही? त्याच्याकडे पंगत तर चांगलंच करतो का नाही? आणि असं देवा धर्माचं असं की आणखी त्याच्यामध्ये गोडी वाढते. असं जेवलंय चांगलं, किती जेवावं माणसाने, आहे का? अजीर्ण होऊ नाही, निदान कीर्तनाला बसता आलं पाहिजे का नाही? नाही तर म्हणलं जेवण झालं आता काही कीर्तनाला येत नाही आहे का नाही? महाराज पूर्वीचा काळ होता, हे खरं आहे पण जरा कठीण आहे का नाही? पूर्वीचा काळ होता, यांच्या जुन्या काळामध्ये विचारा, पवार बाबा असतील, पाटकर महाराज, भजने महाराज, सकाराम बाबा हे असतील की नाही, स्वतःच खायचं, देवाची सेवा करायची. स्वतःच्या पदरचं खायचं, देवाची सेवा करायची. आता देवाची पंगत जेवायची, कीर्तनाला चाट द्यायची. असं झालं का नाही आता? आहे का नाही? माणसं म्हणतो अरे जेवायला वेळच नाही, कामं आहेत, निदान जेवायला प्रसाद घ्यायला या. महाराज तो प्रसाद पण हे घेतल्याशिवाय ते जमतं का? पहिले भजन कीर्तन पूजन केल्यानंतर प्रसादाचे आपण अधिकारी आहोत. नाही तर घेतलं ना कधी तब्येत बिघडून जाईल आणि कुठे, आहे का नाही? असं महाराज असं आहे ते. इकडे नाही तर मग तिकडे कुठेतरी खर्च करावाच लागतो, आहे का नाही? साधू माणसाचा काही माणसाचा पैसा साधूवर फकीर, काहीचा डॉक्टर आणि वकील. इथं तरी साधूकडे, आहे का नाही? त्याला इतके सांगितलं तितकं दिलं तर काही साधू म्हणत नाही कोणता. जो खरा साधू आहे तो. डॉक्टरकडे जमतं का हे असं कमी घ्या आणि जास्त घ्या? तो म्हणतो एकदा तो त्याच्या पाठच झालं असतं, तो बरोबर तुम्हाला कवचित पकडतो. अर्थात आणीबाणीची वेळ आली की तोच बोलतो तुम्हाला, डॉक्टर म्हणतो सांगा तुम्हाला आई पाहिजे का बाळ पाहिजे? माणसं म्हणतात दोन्ही पाहिजे. मग इतके पैसे लागतील. म्हणतो का आपण कमी करा? केस लढायची असेल तर हा म्हणतो किती पैसे घ्या पण आपणच जिंकलो पाहिजे, आहे का नाही? जाऊ द्या ना सगळं. अशा ठिकाणी काट कसर करता येत नाही. तिकडं तर काही दिसत नाही, ते काही कोणी किती काही भरलं किती काही गेलं त्याचं कोणी विचारात घेत नाही. तुमचा विचार होतो वरती गेल्यानंतर, परोपकारात, दानात, धर्मात काय काय केलं त्याचा विचार होतो. लोक म्हणतात देवाकडे गेल्यानंतर काय सांगणार देवाला, काय खाल्लं, काय पेलं, काय केलं? देव हे विचारत नाही. देव म्हणतो माझी माणसं तुमच्या बरोबर लागले, चित्रगुप्त आहेत की नाही आपल्या जवळ, तो विचारत नाही. तिथं यादी काढतो तुम्ही काय काय केलं, तुम्हाला विचारत नाही, तुमच्यावर भरोसाच नाही त्याचा. हे खरंच सांगतील म्हणून तुम्हाला विचारत नाही, त्याच्याकडे यादीच काढतो, त्या यादीनुसार मग तुम्हाला प्रसाद देतो. चांगला जेवणाचा योग आहे पण तो क्षम व्हावा, ते पचलं पाहिजे इतकं माणसाने जेवावं. जाऊ द्या, हे आपल्या व्यवहारातलं आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरीतलं सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक नहुसरावाचा राजा होता, 100 यज्ञ केले, इंद्राचं राज्य प्राप्त झालं, स्वर्गाच्या गादीवरती बसला. मग आता मिळाली ना गादी, दिव्य चांगले भोग ना तिथं, पण त्याची इच्छा आणखी इदम इच्छात काय पाहिजे? म्हणलं इंद्राचा स्वर्ग भेटला, इंद्राची गादी भेटली, पण इंद्राची इंद्रायणी नाही भेटली, आहे का नाही? म्हणले ते मला भेटावी. मांडला अर्ज. म्हणले हिने सांगितलं इंद्राच्या पत्नीनं, म्हणले महाराज असं करा, आजपर्यंत अशा कोणत्याच वाहनाचा वापर ज्याने केला नसेल असं वाहन घेऊन या. महा आला खाली, याला म्हटलं याने याच्याकडे पाहिलं त्याच्याकडे पाहिलं, कोणत्या देवाचं कोणतं, सगळ्यांनी वाटून घेतले वाहन. म्हणले आता असं एक नवीन कोणतं वाहन आहे? म्हणले हे साधू दिसलं, त्याला सप्तऋषी. साधू दिसल्यानंतर साधूचा मान करावा का आपण घ्यावा? विप्र, साधू, मुनी यांचा मान करावा, त्यांच्याकडून आपण घेऊ नये, ऐका नाही? पण त्याचा समजणार आला. मग अशा रीतीने याने साधूच्याकडे गेला, त्यांना म्हटलं महाराज एक काम आहे. म्हणले काय काम आहे? म्हणले मला स्वर्गात जायचं आहे, पालखीमध्ये बसून जायचं आहे, तर त्या पालखी तुम्ही घेणार का? साधू म्हणले काय हरकत नाही. साधू म्हणले याला काय आता आपण सांगून याला पटणार नाही, ऐका नाही? आपल्या बोलण्याने राग येईल, याला न सांगलेलं बरं. साधू म्हणतात ज्याला पटत नाही, ज्याला राग येतो त्याला कशाला सांगायचं? क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, 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 व्यर्थ पुलिवाचा
म्हणतात जो ज्याला आपल्या बोलण्याचा राग येत असेल, विश्वास नसेल, अशाला सांगून आपली वाचा कशाला तिला शिनवायचं वेगवेग आहे का नाही व्यर्थ. अशा पद्धती या साधूने काही सांगितलं नाही, म्हणले काय हरकत नाही, बस पालखीत. पालखीत बसला, ते साधू लोक पालखी खांद्यावर घेतली, निघाले. आता याला इतकी घाई झाली होती, चला लवकर लवकर, चला लवकर लवकर. संस्कृतमध्ये सर्प सर्प सर्प. ते म्हणले आम्हाला काय सर्प सर्प म्हणतो, तूच सर्प होऊन पड. आहे का नाही. काय झालं, स्वर्गात राज्य भेटलं होतं, तेही नाही भेटलं, त्या इंद्राची पत्नी नाही भेटली, आणि याला सर्प व्हावं लागलं. नवस स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, शकी भुजंगत्व पावला, नेनसी काही. ऐका नाही, योग आला होता का नाही स्वर्गाचा चांगला, पण त्या ठिकाणी जमलं का नाही. अर्थात ते टिकलं नाही. तसं जगद्गुरु तुकाराम म्हणतात माझ्या जीवनात योग आला तो टिकावा. महाराज काय योग आला त्याच वर्णन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. वैष्णवा संगती सुख वाट जीवा, वैष्णवा संगती सुख वाट जीवा, वैष्णवा संगती सुख वाट जीवा, माझ्या जीवनामध्ये काय योग आला, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. माझ्या जीवनामध्ये वैष्णवांची संगती झाली. वैष्णवांची संगती म्हटली का भेट म्हटली, भेट काही क्षणापुरती असते आणि संगती ही बऱ्याच काळापुरती असते. असे माझ्या जीवनामध्ये या वैष्णवांची संगती झाली. बरं, वैष्णव म्हणतात कोणाला? महाराज अनेक ठिकाणी वैष्णवांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. ज्या पद्धतीने अर्जुन युद्धाला तयार होत नव्हता ना, युद्ध करण्याच्या वेळेस युद्ध करण्याकरता तयार होत नाही. देवाने विचारलं कारण काय अर्जुन युद्ध का करत नाही? तो म्हणला या सगळ्यांनी आम्हाला जीवापाड सांभाळलं, आम्हाला शिकवलं. ऐका अनंत उपकारांचे आमच्यावरती आहेत. गुरुन हतवा हिमानुभावान श्रेय भक्तुम वैश्यमती लोके हतवार तू कामास्त गुरुनी हैव भुंजी भोगान रुधिर प्रतिदान. देवा यांना मारून राज्य भोगल्यापेक्षा हातात कटोरा घेऊन भीक मागलेलं बरं. ऐका नाही, यांना मारल्यानंतर वर्णसंकर होईल, स्त्रिया विधवा होतील, पोरं अनाथ होतील आणि पाप वाळेल. आणि महत्वाचं काय होईल? जोडीला तू हातीचा दुरी जासी. ऐका, तू आता मला प्राप्त आहेस, असं पाप झालं ना तू माझ्याकडून निघून जाशील देवा. देव म्हणला गळे अर्जुना खूप साधूच्या गोष्टी मारतो. गतासून गतासूच नानू सोचेन ती पंडित हा. ऐका, तो पंडितासारख्या गोष्टी करतो पण अजून पंडित झाला नाही. मग देवा पंडित असतो कसा? ऐका ना, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधीस तस्य केशवा. अनेक विचार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याने सांगितलं साधू असतो कसा. 12व्या अध्यायामध्ये सांग वर्णन केलं. म्हणले कसा असतो साधू? अद्वैष्टा सर्वभूतानाम सर्वभूतानाम अद्वैष्टा. सर्व भूतामध्ये जो कोणाचाच राग करत नाही त्याला साधू म्हणतात. महाराज साधू संत कोणाचा द्वेष राग करत नाही. पण लोक का त्यांचा राग करतात हो? लोकांनी त्रास दिला का नाही? विश्वमाऊली नामदेव महाराज असतील, नामदेव महाराज असतील, नाथ महाराज असतील, सगळे आधी करून सगळ्या संतांना दिला का नाही त्रास? सद्गुरु गजानन महाराज आताच्या साधू पर्यंत ऐका नाही सगळ्यांना दिला का नाही त्रास? का दिला? हे तर कोणाचा राग न करणारे आहेत, सगळ्यामध्ये देव पाहणारे आहेत. सगळ्या ज्याप्रमाणे पाऊस पडतो सगळ्यांना तो काही चांगली शेती पाहत नाही, अशी घाण गोदरी पाहत नाही. ऐका नाही, मग असं सगळं करणारे दया करताना तशीच केली. दया ते कशी पूर्ण चंद्रिका जैसी नेवविताना म्हणसी साने थोर. ऐका नाही, लहानपणा मोठेपणा यांनी न पाहता
सगळ्यांच्या करता सारखा व्यवहार यांचा होता. यांनी जगाचा कधीच राग केला नाही, द्वेष केला नाही. जगाने का बरं केला? आहे का नाही? आम्ही तर असं म्हणतो, सगळे आमची महाराज मंडळी सांगतात, जे काही आहेत मोठे मोठे, ते म्हणतात महाराज या जगाने जर यांचा राग केला नसता, यांना त्रास दिला नसता, तर यांचं साधू पण जगाला समजलंच नसतं. यांचं साधू पण जगाला समजलं नसतं. छोटीशी मुक्ताबाई आहे का नाही? आपल्या निवृत्ती दादाला मांडे खाण्याची इच्छा होती, आई निघून गेली आणि कोण करणार आहे? 7-8-10 वर्षाची मुक्ताबाई झाली, गेली कुंभारवाड्यामध्ये आणि ते मांडे करण्याकरता खापर लागतं, ते खापर घेऊन आली. चौकामध्ये आल्यानंतर विसोबाने पाहिलं, छोट्याशा मुक्ताला विचारलं, अगं खापर कशासाठी? म्हणले माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली, आता मी मांडे करून माझ्या दादाला खाऊ घालणार. त्यांनी म्हणले, अरे संन्याशाची पोरण, तुम्हाला चांगलं चांगलं खायला पाहिजे का? आहे का नाही? साधूला नाही असं नाही महाराज, जसं तुम्ही तसे आम्ही, आहे का नाही? अशा पद्धतीने महाराज फक्त दिसायला, खायला, बसायला, उठायला, फिरायला सगळं सारखंच, फक्त अंतःकरणामध्ये बदल असतो साधूच्या ना आपल्या अंतःकरणात आपल्याला आपलं आपलं वाटत नाही. साधूला सगळं जग हे विश्वचे माझे घर, अशी मती जयाती स्थिर कुंभ होना चराचर आपणची झाला. हे साधूचं अंतःकरण असतं, तसं आपलं नसतं. म्हणून हा एवढा फरक असतो त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हालाही मांडे खाण्याची इच्छा? म्हणले हो. त्यांनी काय केलं, खापर हातातलं घेतलं मुक्ताईच्या, तिथंच त्याने फोडून टाकलं महाराज. छोटीशी मुक्ताई रडत रडत घरी आली. ज्ञानोबाने विचारलं, की मुक्ताई तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू? अगं तुला आहे का नाही, आई वडील नाही, तुझ्या आई वडिलाचं सगळं काम आम्हीच करतो, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आम्हाला पाहता येणार नाही, झालं तरी काय? सगळा प्रकार सांगितला. म्हणले तुला मांडेच करायचे ना, निवृत्ती दादाला खाऊ घालायचे ना? म्हणले हो. पण होतील कसे? खापर तर फुटलं, पुन्हा खापर मिळणार नाही, आपल्याकडे पैसे नाही, कोण देणार आहे आपल्याला? म्हणले तू एक काम कर, तुझं मांड्याचं जे काय असते सामुग्री सगळी तयार कर, पीठ वगैरे काय मोडून वगैरे तयार कर. आणि म्हणले दादा काय करणार? अरे कशावर करू, तू तयार तर कर बोलले. आहे का नाही? तयार केलं मुक्ताईने. ज्ञानोबाराय वनवे झाले. वनवे झाले म्हणते, आता मुक्ताई मला योग येतो, मला ज्ञाना, सगळेजण योग्यांची माऊली म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबाराय वनवे झाले, त्या योगाग्नीने पाठ लाल केली आणि मुक्ताला म्हणले, मुक्ताई आता टाक मांडे माझ्या पाठीवरती, चांगले खरपूस भाजून घे आणि निवृत्ती दादाला पोटभर खाऊ घाल. विसोबा खेचराने विचार केला होता, खापर फोडून टाकलं. घरी गेल्यानंतर पोरं काय करतात? खिडकीतून पाहायला लागला, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. मुक्ताई म्हणले, विसोबा असा खेचरासारखा काय पाहतो, ये जेव आमच्या ताटात. आहे का नाही? असं हे साधूचा स्वभाव आहे. जर त्याने खापर फोडलं नसतं तर ह्यांच्याकडून, ज्ञानोबाराय योगामध्ये निष्णात आहेत, पाठीवरती मांडे भाजू शकतात, हे जगाला कळलंच नसतं. म्हणून या लोकांनी त्रास दिला, म्हणून साधूचं साधू पण जगाला कळलं. ठल ठल विठ्ठल 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 हो महाराज, ऊसाला चरख्यात घातल्याशिवाय रस निघेन काय? एरंडाचे झाड किती घातले, बांबू घातले, निघेन का रस? त्यात निघणार नाही. म्हणून ह्यांना त्रास झाला, त्यातून आपल्याला हे सगळं भेटलं. अनेक गोष्टी जगद्गुरु तुकारामांनी, त्या तुकोबारायांना त्या मंबाजीने मारल्यानंतर जगद्गुरु तुकाराम म्हणतात, त्याच्या घरी पाय दाबण्याकरता म्हणले, बरं झालं कोणतरी भेटला की मला समजलं माझ्या अंतःकरणातला ऐकाने क्रोध निघून गेला. एक बाई पाठवली, मला समजलं काम निघून गेला. शिवाजी महाराजांनी धन पाठवलं, मला समजलं लोभ निघून गेला. आता या प्रकरणाने मला समजलं की माझ्या अंतःकरणातला क्रोध निघून गेला. म्हणून आपल्याला हे सगळे संत कळले का नाही? त्याला म्हणतात महाराज वैष्णव. ज्या जगामध्ये महाराज ज्याची पडती बाजू आहे ना, त्याला कोणी किंमत देत नाही. हा कलियुग असा आहे, आता ज्याच्याकडे भरपूर पैसा त्याला न्याय आहे का नाही, असं भागवतामध्ये सांगितलं ना. मग अशा पद्धतीने महाराज ह्या कलियुगामध्ये ज्याची पडती बाजू आहे त्याला कोण विचारतं हो? ज्याच्याकडे भरपूर असू द्या, त्याचा असे ना वरचा मजला खाले, तरी महाराज म्हणतात हो, भाऊ सारखा माणूसच नाही. कारण सर्व गुण कांचन माश्रयंती, पैशाच्या आश्रयाने सगळे गुण राहतात. अशा पद्धतीने अशा गरीब माणसाला कोण विचारतं? पण एक वर्ग आहे, या सगळ्या तळागाळातल्या माणसांना विचारणारा, आणि त्यांना जो विचारतो त्यालाच म्हणतात साधू. जे का रंजरे गांजरे तशी म्हणे जो दया करणे जे पुत्रासी, तेच दास आणि दासी, असे जे आहेत त्यांना म्हणतात वैष्णव. अशा वैष्णवांची संगती मला घडली. संगती महत्वाची आहे. हे साधूच्या संगतीमध्ये राहिलं ना तर साधू सारखं माणसं आहे की नाही. आमचे भानदास बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, जो कधी असं वाटत नाही हा रामकृष्ण हरी बोलेल, तो बी माणूस रामकृष्ण हरी बोलायला लागतो आहे का नाही. तर सद्गुरु गजानन महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर असे ना कसाही माणूस जय गजानन श्री गजानन माऊली माऊली म्हणतो का नाही.
अर्थात त्याचं अंतःकरण बदलतंय का नाही? तसं या साधूच्या संगतीमध्ये गेलेले माणसं वागताना कसे वागतात, साधूच्या संगतीमध्ये वागताना कसे वागतात, ज्ञानेश्वरी सांगते. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. साधूच्या संगतीतले आणि पुढाऱ्याच्या संगतीतले आहे का नाही? पुढाऱ्याच्या संगती जे मनाला पटेल तसं करण्याची नावे भलतेच करी. खाऊ नाही ते खाईन, पिऊ नाही ते पिईन, इकडे जाईन तिकडे जाईन, याची त्याच्या त्याची त्याच्या टोपी. अशा पद्धतीने महाराज म्हणतात हे तिकडचं वातावरण इकडचं असं आहे. म्हणून त्या साधूच्या संगतीमध्ये प्रयत्नाने माणसाने जावं. लोक म्हणतात असलं भाग्य तर जाता येईल. चांगल्या करता प्रयत्न करावे लागतात, वाईट आपल्याला सहजच प्राप्त आहे का नाही? वाईट शिकावं लागतं का कुठं? त्याचे काही कुठं क्लास नाहीत, धडे नाहीत वाईट शिकण्याचे. चांगलं शिकून डोक्यात बसत नाही. म्हणून महाराज ज्ञानोबा म्हणतात वाईटाकडे सहज प्रवृत्ती आहे. कशी? खालारा धावे पाणी आहे का नाही? जसं इथं पाणी सोडलं तर उताराकडे जाते का नाही? खाले वर चढावर पाणी न्यायचं असेल तर इकडून मातीला तिकडून मातीला जाते का लवकर? तसं चांगलं बुद्धीमध्ये येण्याकरता असे सगळे प्रयत्न करावे लागतात. म्हणून साधूच्या संगतीमध्ये गेलं तर सगळं चांगलंच चांगलं आहे. म्हणून महाराज ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने साधूच्या संगतीत उद्धार पतन संघाचा महिमा. मग काय करा? तेजावी अधमा संत सेवी. वाईट लोकांचा त्याग करा आणि संतांच्या सेवेमध्ये त्यांच्या संगतीमध्ये राहा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. जगद्गुरु तुकाराम म्हणतात माझ्या जीवाला यांच्या संगतीमध्ये सुख झालं. जगद्गुरु तुकाराम म्हणतात मला जीवाला सुख होईल यात नवल नाही. देवाला सुद्धा सुखी व्हायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये यावं लागतं. मग म्हणलं या संतांच्या घरी असं काय आहे? त्यांच्या घरी काय आजच्या सारखे लाडू आहेत का पंक्तीमध्ये? नाही का? संतांच्या घरी काय गुलाबजाम बासुंदी असं काही आहे का खायला? त्यांच्या घरी तर कन्याच आहेत, कन्या आहे का नाही? जगद्गुरु तुकाराम महाराजच्याही कन्या खाल्ल्या होत्या, विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या होत्या. यांच्या घरी असं काही नसताना देवाला सुख का वाटतं? त्यांच्या घरी हे काही नसलं तरी यांच्या झोपडीमध्ये टाळाचा आवाज कसा झंझन करतो सदैव त्यांच्या घरामध्ये. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ. हे वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ. कन्या भाकरीचे खाण्या भाकरीचे काने गाती गोळ गोळ गाणे, गाती गोळ गोळ गाणे सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ. हे वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ, झणझणती टाळ. देवाला मिष्टान्नाची आवड नाही आहे का नाही? सदा कन्या भाकरीचे खाणे, पण भजनाला तिथं विरामच नाही आहे का नाही? आमच्या साधू संतांनी सांगून ठेवलं आपल्या महाराष्ट्रात आणि या पंढरी क्षेत्रामध्ये ऐसा नामघोष सांगा कोठे आहे का नाही? असे वारकरी नाहीत, असा नामघोषही नाही, असा देवही नाही, अशी पंढरी नाही आहे का नाही? उदंड पाहिलं उदंड ऐकलं, उदंड पाहिले उदंड लिहिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, 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 उदंड वर्णिले क्षेत्र महिले, उदंड वर्णिले
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा महाराज म्हणतात मी सगळं पाहलं सगळं ऐकलं पण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे असं कुठंच दिसलं नाही महाराज. आम्ही म्हणतो असे वारकरी कुठंच नाही. सांगा बरं कोणत्या देवाला इतके 2-2-3-3 दिवस लाईन लावतात लोक. आपल्या पंढरीला 2-2-3-3 दिवस बारीमध्ये थांबतात का नाही? बारीमध्ये काय सोय आहे? काही सोय नाही आपली. असं बालाजीला ऐका नाही, शिर्डीला कुठं दिसलं का तुम्हाला? कोणत्याच देवाचे भक्त असे नाहीत की 3 दिवस दम काढतील एका ठिकाणी, आहे का नाही? बारीमध्ये राहतील. फक्त हे पंढरपूरलाच पाहायला मिळतं. बरं तिकडून दर्शन करून आल्यानंतर आपण विचारलं कसं झालं दर्शन, अजून तर काय आपण ऐकलं नाही बुवा, फालतूच गेलो दर्शनाला आणि सगळे हाल झाले असं कोणीच म्हणत नाही. महाराज काही होऊ द्या, 2 दिवस लागू द्या, पण असं दर्शन झालं समाधान झालं जीवाचं, आहे का नाही? असं सगळ्यांच्या मुखातून निघतं. म्हणून असे वारकरी नाहीत, कुठंच नाहीत असे वारकरी. अशा पद्धतीने महाराज जाऊ द्या. अशा महाराज म्हणतात अशा देवाला सुद्धा, आहे का नाही, देवाला सुद्धा या साधू संतांच्या घरी हे काही भेटलं नाही, पण त्याला जे आवडतं ते त्याला तिथं भेटतं. काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकार आहे नामाचा उच्चार. ज्या ठिकाणी रात्रंदिवस भजन चालतं हे देवाला आवडतं. तिथलं रायाची खायाची काय सोय आहे हे त्याचा विचार न करता देव तिथं येतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जीवाला सुख होईल यात नवल नाही, देवालाही इथं सुख वाटतं. एकदा देव कंटाळला विटेवरून खारे उतरला. नामदेव म्हणलं नामदेवा खूप कंटाळा आला. म्हणलं देवा झालं काय? म्हणलं हे जग काही खरं नाही. म्हणलं काय झालं? आता काय बोलते करते काय आहे का नाही, बसते कुठं आणखी कोणाकोणाला काय काय अशा पद्धतीने क्षणोक्षणा पालटणार हे सगळं जग आहे. त्याच्यामुळे कंटाळाला असं वाटतंय कुठंतरी जावं, निवांत विश्रांती घ्यावी. नामदेवराय म्हणतात इकडे इकडे कुठे फिरू नको. म्हणले देवा, म्हणले कुठं जायचं? म्हणजे एकच ठिकाण आहे, तुला कल्पभर विश्रांती घ्यायची असेल तर जा आळंदीला. आळंदीला नामदेव ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ गेल्यानंतर तिथं मन पडेल तितक्या दिवस थांब, तिथंच तुला विश्रांती भेटेल. नामा म्हणे देवा चला तया ठाया नामा म्हणे देवा देवा चला तया ठाया हो 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 नामा म्हणे देवा चला तया ठाया हो हो नामा म्हणे देवा चला तया ठाया हो विश्रांती घ्यावया कल्पावरी हो विश्रांती घ्यावया विश्रांती घ्यावया कल्पावरी 84 सिद्धांत सिद्ध भेटी सिद्ध भेटी सिद्ध भेटी सिद्ध भेटी सिद्ध भेटी सिद्ध भेटी नामदेव महाराजांनी सांगितलं देवा चल म्हणले आळंदीला. म्हणजे आळंदीला काय आहे? म्हणजे ज्ञानवर आहे. म्हणजे तिथं काय असं विषय? म्हणजे तुला शांती पाहिजे ना, विश्रांती पाहिजे ना. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. कुठं? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. सगळ्यांना विश्रांती देणारं ठिकाण असं आहे. महाराज सर्व सुख या संतांच्या जवळ असतं. सर्व सुखे आजी येथेची वळली, संतांची देखील चरणांबुजे. ऐका या करता देवा तिथं चाल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जीवाला सुख होईल यात नवल नाही, देवाला सुद्धा इथं सुख होतं. म्हणून मला सुद्धा इथं सुख झालं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. असं सुख मला भेटल्यानंतर आणि कमी देवा काही नेणे. आता याच्याशिवाय दुसरं मला काही माहित नाही. साधूच्या संगतीमध्ये राहायचं, साधूच्या संगतीमध्ये भजन करायचं, सेवा करायची,
हे सगळ्या गोष्टीमध्ये मला आनंद आहे का नाही. म्हणून अनेक मी देवा काही नेणे. महाराज तुम्हाला असं सर्व सुख भेटलं, आता याच्याशिवाय दुसरं तुम्ही करतच काही नाही, मग तुमच्यामध्ये काही बदल झाला काय? तर साधूच्या संगतीमध्ये येऊन महाराज म्हणले नक्कीच बदल झाला. काय काय बदल झाला, तुम्ही काय काय करायला लागले, त्याच वर्णन करतात महाराज अभंगाच्या गायनाचे ओढे आपुलिया छंद 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 हे मनाची आनंदे मनाची आनंदे आवडीने मनाची मनाची आनंद आवडीने मनाची मनाची आनंद आवडीने गायनाचे ओढे आपुलिया छंद गायनाचे ओढे आपुलिया छंद गायनाचे ओढे आपुलिया छंद गायनाचे ओढे आपुलिया छंद असा आनंद आहे. असा तसा बॉसला भर जाते उडून ऐक बरं आहे वजनदार आहे ऐक नाही, त्यासाठी तर ढेरी पाहिजे ऐक नाही. हो. माऊली यांना कीर्तन झाल्यावर नक्कीच भूक लागत असेल, काही चवम्याव ठेवत जा कीर्तन झाल्यावर ऐका नाही. कारण महाराज हे सोपं नाही ना, सगळं हजम करणार आहे. लोक म्हणतात का हो महाराज लोक तुम्ही भलतेच जेवता, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, गोड तळलेलं कसं काय पचते? हे असं पचते का नाही? पारायण केल्यानंतर काय पोटामध्ये राहणार आहे, सगळं जिरते ना हे आहे का नाही. दाखवा असं चांगलं सಣ್ण जेवण दाखवा आणि बसा पारायणाला म्हणा, कोणी बसते का? हे लोक तो आपल्याला सवय झाली, आपल्यावर देवाची कृपा अशी आहे की खायला मिळतं आणि ते पचतही. आता इतकं खाऊन दाखवा तुम्ही, नाही तर मला दवाखान्यात जावं लागलं तर म्हणाच काय. डॉक्टर आम्हाला म्हणतो महाराज तळलेलं गोड अजिबात खायचं नाही. नेमकं आमच्या पुढे तेच येतं ना, आपली आवड तेच आहे का नाही. महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात बाई सुगरण आहे, सुगरणी आणि उदार आहे. बाई स्वयंपाक करण्याकरता सुगरण आहे, जेवण्या वाळण्याकरता उदार आहे, जेवणार आहे पट्टीच आहे. म्हणजे तर काय कमी आहे? तसं आपलं आहे का नाही. महाराज देवाची कृपा आहे, अशी पद्धत आहे. महाराज हे लोक कुठं गेले नाही, पण काय देवाची कृपा आहे का नाही. आळंदीकराला लाजवेल असं यांच्यामध्ये गुण आहेत सगळे. वाजवणं काय, म्हणणं काय, पाण्यासारखा पकवाज आहे का नाही. अशा पद्धतीने महाराज आपला विषय चालला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लोकांनी विचारलं महाराज तुम्हाला संगत झाली, तुम्हाला काय भेटलं याच्यामध्ये, तुमच्यामध्ये बदल झाला, काय काय बदल झाला? महाराज म्हणले बदल झाला. म्हणले किती पैसे भेटले, किती घर बांधले, काय गाड्या जमीन गिमीन घेतली का काही? महाराज म्हणले तो काही बदल झाला नाही, पण हे सांगतो काय बदल झाला. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मी गायला लागलो, मी नाचायला लागलो, उड्या मारायला लागलो, गायला लागलो. काय गाणं म्हटलं महाराज, कोणते गाणे म्हटले?
महाराज म्हणले हे नाही म्हटले, कोणते म्हटले? अरे देवाचं नाम हेच एक गीत आहे का नाही? देवाचं नाम रामकृष्ण हे जे काय नाव आहे देवाचं तेच एक गीत आहे, तेच आम्ही गातो. वासुदेव मी ऐका, मी वासुदेव गातो ऐका आता, ऐका नाही महाराज. त्याच्याशिवाय दुसरं आम्ही काही गायलं नाही, ऐका नाही. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपड्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निज घेवनी रामकृष्ण हेच एक गीत आम्ही गालेलं आहे, ते आम्ही गात होतो. गाणं म्हणजे ते, ऐका नाही. सुखे शेवू ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. आम्ही देवाच्या नावाशिवाय दुसरं गायन केलं नाही, त्यालाच आम्ही गीत म्हटलेलं आहे. म्हणून आम्ही लागलो गाये. पहिला मुद्दा आहे आम्ही गायला लागलो. दुसरा मुद्दा आम्ही नाचायला लागलो. महाराज तुम्ही नाचता? हो. संप्रदायातली मंडळी? महाराज म्हणले हो, आमचे सगळे संत नाचतात. म्हणले खरंच? म्हणले हो. म्हणले नाचणं? अरे संप्रदायामध्ये? महाराज म्हणले आम्ही इथं तिथं रोडवर नाही नाचत, आम्ही नाचतो मंदिरात, ऐका नाही. मंदिरात आमचे सगळे साधू संत या खेळामध्ये नाचले. अनेक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी, एका लागतील पायी रे, एका लागतील पायी रे, एका लागतील पायी रे, एका लागतील पायी रे. नाचती आनंद पवित्र जाणे नामावरी रे, नाचती कल्लोळ पवित्र जाणे नामावरी रे, नाचती कल्लोळ पवित्र जाणे नामावरी रे, नाचती कल्लोळ पवित्र जाणे नामावरी रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे, ऐका. महाराज म्हणतात या वाळवंटामध्ये असा खेळ मांडला, सगळे वैष्णव नाचायला लागले. क्रोध अभिमान केला पाव, एक एक लागतील पायी रे, ऐका नाही. महाराज करू अनुवाद, गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, ऐका नाही. महाराज म्हणतात आम्ही या ठिकाणी गाऊ नाचू. महाराज नाचायला लागले, ऐका नाही. इथं नाचावं, नाचण्याकरता मना नाही, पण संप्रदायाचे नियम असे आहेत की हरिपाठ म्हणावा मग नाचावं. आता काही दिंड्या अशा निघाल्या, जगदीश महाराज, विनोद महाराज नसतं का हो? ते म्हणले भाऊ आमची दिंडी येते, पण म्हणणारे वाजवणारे आणजा तुम्ही. पण तुम्ही काय करता? म्हणलं आम्ही नाचतो. आका नाचाचा संप्रदाय आहे का? नुसतं नाचणं नाही. महाराज म्हणतात गाऊन नाचू, आहे का नाही? गाऊन नाचू. या ठिकाणी गाऊन नाचलं तर काय होते महाराज? गाऊन नाचलं तर धांगडधिंगा होत नाही. नुसतं हरिपाठ म्हणणारे म्हणतात याला नाचाचंच काम असलं का नाही, हे टाळ पक्वाच्याही पुढे वाजवतात, आहे का नाही? टाळ पक्वाच्या पुढे, आणि ते लय टिकत नाही, त्यात धांगडधिंगा होतो. म्हणून स्वतः हरिपाठ म्हटलं तर छंदाने पावल्या टाकतील, तालात टाळ वाजवतील. म्हणून म्हणतात गाऊन नाचावं, नुसतं नाचणाराचा संप्रदाय हा नाही, आहे का? साधू संत म्हणतात आम्ही नाचलो. खेळ मांडियेला वाळवंट, नाचती वैष्णव बाहेर. महाराज सगळेच नाचले या ठिकाणी. हो. साधू संत तुम्हाला महाराज हे अलीकडचं आपल्या महाराष्ट्रातले साधू संत, अगोदरचे ऋषी मुनी काय नाचले का? ते तर त्या जंगलामध्ये पहाडामध्ये तपश्चर्या ध्यान धारणा करत होते, तेही नाचले. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती, द्वैत भाव विसरून बडी खेळती अंबे, मुकुट मणी पुंडलिक 33 कोटी देवनायक, गोंधळ घालती सखो एका जनार्दनी नाचे देख. ऋषी मुनीही नाचले, आपले साधू संतही नाचले, आहे का नाही? महाराज त्या मीराबाई राजकन्या होती का नाही, स्वतःच्या बापाने विरोध केला तरी पायामध्ये पैंजण बांधले. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. पग घुंगरू रे, पग घुंगरू रे, पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. हो राजा जी ने भेजा विष का प्याला, पिवत पिवत मीरा नाची रे.
राजा दिन भेजा विष का प्याला पीवत पीवत मेरा सिरे तो पीवत मेरा सिरे पग घुंघरू रे पग घुंघरू रे घुंघरू बांध मीरा नाची पग घुंघरू पग घुंघरू बांध मीरा नाची रे पग घुंघरू रे पग घुंघरू रे पग घुंघरू बांध मेरा नाची रे पग घुंघरू रे पग घुंघरू रे पग घुंघरू बांध मीरा नाची रे ओ पायामध्ये घुंगर बांधले मीराबाई आपल्या गिरधरला कृष्ण कन्हैयाच्या पुढे नाचायला लागली. बापाला आवडलं नाही. बाप म्हणजे तू राजकन्या आहे, मेवाड प्रांताची राजकन्या आहे का नाही, तुला हे नाचणं शोभत नाही. ऐकतच नाही म्हणून विष पाठवलं. पिबत पिबत मीरा हासी आहे का नाही. मीराबाई सांगितलं महाराज तुम्ही काही प्रयत्न केले तर मी नाचणं सोडणार नाही. नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हो नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी हे अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगे अपनो मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी हे अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगे नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी ओ महाराज मीराबाई म्हणतात नाचूंगी नाचूंगी हरी गुण गावत नाचूंगी. नुसतं नाचणार उड्याच मारणार आहे का नाही. आपण मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी आहे का नाही. महाराज नाचू ही आणि हेही करू. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात आम्ही या ठिकाणी ज्ञानाचे दीप लावू पण नाचू ही नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू कशा करता म्हणजे नाचल्याशिवाय लोक येत नाहीत आहे का नाही. आमचे वक्ते बाबा सांगायचे त्यांची भाषा त्यांना शोभते. वयस्कर होते का नाही. परखड बोलणं होतं. वक्ते बाबा म्हणलं नखऱ्याशिवाय विक्रा नाही आहे का नाही असं बोलायचे. ते पुतण्याचं वर्णन करताना पुतना आली गोकुळामध्ये भलता नखरा करून आली होती आहे का. सगळं भागवतामध्ये सांगितलं बरं. कशी वेणी घातली कशी साडी होती कशी चालत होती हे सगळं त्या भागवतामध्ये सांगितलं असं विस्तारानं बाबा सांगायचं असं. अशा पद्धतीने महाराज म्हणले इथं आहे का नाही. नामदेव महाराज म्हणले आम्ही नाचतो कशासाठी हे लोक जमा झाले पाहिजे. नाचल्यानंतर सगळं गाव जमा होतं. लोक महाराज म्हणले आम्ही नाचू नाचू कीर्तनाचे रंगी. लोक जमा होईपर्यंत लोक जमा झाले ज्ञान दीप लावू ज्ञानाचे ढोस त्यांना पाजून देऊ. नाथ महाराज म्हणले भारूड लोक जमा करण्याकरता मग रूपकात्मक त्यांच्या डोक्यामध्ये अर्थ उतरून द्यायचा. अशा पद्धतीने आम्ही नाचलोही आणि आमचा जो काही मूळ मुद्दा असेल तो विसरलो नाही त्या ज्ञानाला. बरं जाऊ दे साधू संत सगळे नाचले. ज्या देवाची भक्ती केली तो देव तर जागेवर राहिला का. वाळवंटामध्ये कीर्तना असा कीर्तनामध्ये रंग भरला. रंग भरल्यानंतर परमात्मा नाचायला लागला. किती नाचला. देवाचं धोतर कधी गळून नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता नाचता सावध होई देवा ऐसा बोले कबीर
देवनाथे पांडुरंग पुढे देवनाथे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथे पांडुरंग पुढे देवनाथे पांडुरंग नामदेव कीर्तन करी. हो सगळे संत जमा झाले वाळवंटामध्ये कीर्तन चाललं नामदेव महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराज चाल म्हणण्या करता जनाबाई सांगायचे म्हणा यांनी म्हणा त्यांनी ऐका नाही. जनाबाई बोलायला लागल्या ज्ञानदेवा बोला अभंग रंग कीर्तनामध्ये भरला. देवाला काही राहवल्या गेलं नाही. देव त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनात थया थया नाचायला लागला. नाचता नाचता देवाचं धोतर कधी ढिलं झालं कधी खाली आलं देवाला पत्ताच नाही. साधू या संतांनी देवाला धरले मनगटीत. कबीर महाराज आले म्हणले देवा सावध हो. म्हणजे अरे काय झालं म्हणजे तुझं धोतर जागेवर नाही ना. ऐका नाही देवाने पाहिलं ऐका नाही इतका देव त्या कीर्तनामध्ये बेभान झाला नाचायला लागला. याचा अर्थ आमचा देवही नाचतो साधू संतही नाचतात. तुम्ही आपणही काय केलं पाहिजे हे म्हणले महाराज या सगळे जण या रे नाचू प्रेमानंदे राम नामाची या छंदे म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. ऐका नाही अशा पद्धतीने देवाचं नाव घ्या इथं नाचा. रस्त्यावर नाचणाऱ्याची कमी नाही. शहरामध्ये जा तुम्ही शहरामध्ये गेलं तर म्हातारे माणसं नुसतं म्हातारे माणसं नाही विन व्याई ऐका नाही आपण म्हणतो ना इन युवाई नाचतात नुसतं नाचत नाही. इनबाई त्या डीजे वाल्याला सांगते हे गाणं लाव ऐका नाही. अशा पद्धतीने महाराज इथं नाचणाऱ्याची कमी नाही पण इथं नाचावं. महाराज म्हणतात तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तना. इथं नाचणारा कसा आहे तो धन्य आहे या जगामध्ये. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. म्हणून इथं नाचावं. म्हणून महाराज म्हणतात आम्ही गायला लागलो नाचायला लागलो. गाऊ ना गाये गाये नाचे ऐका साधू संत गाऊन नाचतात आणि डीजे वाले पिऊन नाचतात. ते असल्याशिवाय त्यांना तालच धरता येत नाही ऐका नाही. ते असल्याशिवाय त्यांना तालच समजत नाही. त्याला काही उपाय नाही. डीजे लावून नाचायला लागल्यानंतर पोरं कोणाचीच गोष्ट घेत नाही. नरदेवता बाप गेला म्हणजे चला मूर्त टळतोय म्हणजे टळू द्या. डीजे वेळेला पैसे काय फुकट दिले वसूल करू द्या आम्हाला ऐका नाही. भले नाचणं झाल्यानंतर मंडपात दिसणार नाहीत पुरे जेवणारही नाहीत ऐका नाही. अशा पद्धतीने महाराज हे तिकडचं वेगळं आहे. तिकडचं तुमचं कोणी नाव घेणार नाही. इथं नाचणाऱ्याची दखल पांडुरंग परमात्मा घेतो. जो कीर्तनात नाचतो त्याच्या चरणीचे रज आपल्याला मिळावे अशी आशा पांडुरंग परमात्मा करतो. महाराज त्या पद्धतीने मारतात गाये नाचे उडे. तिसरा शब्द उडे. मग काय संतांना पंख फुटले लागले उडायला. उडे याचा अर्थ तत्पर. देवाच्या सेवेत तत्पर. सकाळी काकड्याला हजर पारायणाला हजर प्रवचनाला हजर हरिपाठाला हजर कीर्तनाला हजर. भाग्य आपल्याकडे जागर नाही ऐका नाही. कीर्तन झाल्याबरोबर जागर कुठपर्यंत काकडा लागेपर्यंत. जागर झाला की काकडा असं तिकडे सातारा सांगली फळकऱ्यामध्ये आहे आपल्याकडे नाही. अशा सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती याचा अर्थ देवाच्या सेवेत तत्पर त्याला म्हणतात उडे ऐका नाही. देवाच्या सेवेत तत्पर म्हणजे उडे. एखाद्या माणसाला खूप आनंद झाला असं काय झालं म्हणतात बोलायला काय भेटलं जमिनीला पाय टेकून नाही राहिला याचा अर्थ उडे. आनंदाची उच्च अवस्था त्याला म्हणतात उडे ऐका नाही. त्याला पंख वगैरे फुटत नाहीत पण ज्या ते हरकानं आनंदानं सगळं काम करावं असं त्याला वाटतं त्याला म्हणतात उडे. जसं माऊलीची पालखी निघाली मध्ये मध्ये रिंगण असतं गोल रिंगण असतं. त्या रिंगणामध्ये 2-4 तास ते चालतं. मध्ये सगळे पकवाजे त्याच्यानंतर पावलं वगैरे हे सगळं झाल्यानंतर शेवटचा खेळ असतो उडीचा. उडीचा खेळ संपला झाला म्हणजे रिंगण संपलं. याचा अर्थ आनंदाची उच्चावस्था म्हणजे उडे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे छंदा छंदानं. एकच लय तास भर चालते ऐका नाही. याला म्हणतात छंदा छंदानं. मनाचे आनंदे आवडीने मन भरे पर्यंत आणि आवडीने केलं तर कोंड्याचा मांडा होतो. आणि आवड नसली सगळी सामुग्री असली तरी मांड्याचा कोंडा होण्याची शक्यता आहे. म्हणून आवड असणं कोणत्याही कामात गरजेचं आहे. परमार्थ असो व्यवहार असो प्रपंच असो कुठंही असा आवडीनं काम केलं मन लावून काम केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सफलता आहे. आणि त्यात मनच नसलं तर मग काही खरं नाही ऐका ना. जिथं मन लागलं तिथं सगळं हे क्षणा लागते. कारण याचा सगळा राजा कोण आहे या शरीराचा मन आहे. मन एकदा तिकडे गेलं
हे सगळे नाक कान हात पाय डोळे सगळे त्याच्या पाठीमागे जातात. म्हणून मन लावून काम करणं, मनाच्या आनंदे आवडीने. बरं जाऊ द्या महाराज, सगळा बदल झाला, सगळं तुम्हाला भेटलं. बरं हे करताना तुम्हाला काही प्रतिबंध आला नाही का? महाराज म्हणला मला त्याचा कोणताच प्रतिबंध आला नाही. कोणता आला नाही ते सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, हो लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, हो लाज भय शंका दुराविला मान, 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 हो नकळे साधन या परात, नकळे साधन या पर, हो नकळे साधन या परात, नकळे साधन या परात, हो नकळे साधन या परात, नकळे साधन या परत, गायनाची उडे आपुलिया छंद, गायनाची उडे आपुलिया छंद, गायनाची उडे आपुलिया छंद, गायनाचे ओळे बोलिया चंदे, गायनाचे ओळे बोलिया चंदे, गायनाचे ओळे बोलिया चंदे, हो बारक माये विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, विठोबा रखोबा, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं करत असताना मला लाज नाही वाटली, मला भय नाही वाटलं, ऐका नाही, शंका नाही, मान अपमान कोणतेच प्रतिबंध मला आळाला नाही. महाराज लाज वाटली नाही, लोक का हायगे करतात, मग तुमचे संत काय बिनलाजे होते असं म्हणतात की लोक आपल्याला. महाराज काय बोलतील काय नाही, काय त्याला आपण म्हणतो वगैरे काय हाड आहे का नाही जिबीला, असे नाही, त्याला नसतेच म्हणा. अशा पद्धतीने महाराज तुमच्या संतांना लाज आळ आली नाही याचा अर्थ काय झाला? महाराज म्हणतात याचा अर्थ माणसं काय होते महाराज, हे आपले गाथ्यातले अभंग आहे ना, हे अक्षर असे घेतले की तुमच्या संतांना तर लाजच नव्हती, ऐका नाही. अरे त्याचा आतला अर्थ काय हा पाहणं, ऐका खालचा वरचा सगळे चरण घेणं, पाठीमागचे अभंग आहे का नाही, असं काहीतरी विचार करणं. महाराज लाज नाही याचा अर्थ महाराज म्हणतात लाज का वाटली नाही, तर महाराज म्हणतात आमच्यातला भेदच गेला निघून, ऐका नाही. देव आणि आमच्यातला भेद अजिबात राहिला नाही, ऐका नाही. घरातल्या घरात बाया असतात काय पदर रंगकंठन कसं जमते काय, पाहुणे आले तर मग त्यांना लाज वाटते, म्हणजे शरम वाटते का नाही. अशा पद्धतीने मग आता या ठिकाणी देव सगळीकडे, देव दगडात मातीत विटात सगळ्यामध्ये देव, सजीवामध्ये निर्जीवामध्ये देव, देवळात देव, माणसात देव, ऐका नाही. सगळीकडे आम्हाला देवच दिसायला लागला, तर लाजायचं कोणाला, ऐका नाही. लाजायचं कोणाला, या ठिकाणी आमचा भेदच मावळला, तर लाजता कोणाला, ऐका नाही. तुझं माझं नाही भेद सहज केला विनोद, ऐका नाही. अशा पद्धतीने महाराज म्हणतात मिथू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. अर्थात देवामध्ये आणि आमच्यामध्ये भेद राहिला नाही, सगळ्यामध्ये आम्ही देवच पाहतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी सुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शना, समदर्शी आम्ही झालेलो आहोत. त्याच्यामुळे जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता लाज आणि चिंता. देवामध्ये आमच्यामध्ये भेद राहिला नाही म्हणून आमची लाज निघून गेली, त्याच्यामुळे आम्हाला आता लाज आड येत नाही, येत आम्हाला शरम वाटत नाही. बरं, असं दुसरा मुद्दा भय. भय का नाही? महाराज म्हणले आम्ही जीवापासून सेवा केली नाही देवाची, मग कशाचं भय, काय का नाही. घडली या सेवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा, आणि घडली या सेवा
समर्थाची. या देवाची सेवा जीवापासून घडली तर भय वाटतच नाही. कित्येक जीव घेणे प्रसंग या संतावरती आले, पण यांना भय वाटलं का? भानदास महाराजांवरती आळ आला आणि भानदास महाराजांना सुळ्यावर घेऊन चालले. त्याच भजनामध्ये, त्याच मस्तीमध्ये भानदास महाराज ते नेणारे सिक्युरिटी आता ते पारेकरी म्हणले, महाराज तुम्हाला भीती वाटत नाही? थोड्या वेळानं तुमचा जीव निघून जाणार आहे, तुम्हाला सुळावरती देणार आहेत. महाराज म्हणले, भीती कशाची? जरी हे आकाश वरपडू पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाय का? न करी अनेकाचा पांगिला, आम्हाला भय माहित नाही. जनाबाईला सुळावर दिलं. जनाबाई म्हणले, पहिला मला देवळाच्या रावळात घेऊन चला. तिथे गेल्यानंतर कमरीला पदर खवला आणि देवाला बोलायला लागले, अरे अरे बिट्या मूळ मायाच्या कराटा. जनाबाई बोलून बोलून थकली. देव म्हणला, जनाबाई आणखी 2-4 येऊ द्या, लय गोड वाटून राहिल्या शिव्या तुमच्या. ऐका नाही, याचा अर्थ भीती वाटली का? नाही वाटली. का वाटली नाही? देवाची सेवा जीवापासून केली म्हणून आम्हाला भय वाटत नाही. लाज, भय, शंका अजिबातच नाही. त्या देवावरती विश्वास ठेवला, आम्हाला दुसऱ्याची वाट पाहण्याची गरजच नाही. का नाही? महाराज म्हणतात, आम्हाला देवाची भक्ती केली येतो का नाही? आम्हाला 100% माहित आहे की देव आम्हाला दुःख देतच नाही, देव आम्हाला अडचणीत पाडतच नाही. पण कोणाला? हरिभक्ताला. आहे का नाही? सगळ्या भक्तांच्या अडचणी, संकट देव दूर करतो, म्हणून आम्हाला दुसऱ्याची गरजच नाही. माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, समर्थाची कांता काय कोरांना मागे, राजाची बायको काय कधी भीक मागते का? त्याच्यावरती, अरे राजा म्हणजे चक्रवर्ती राजा सगळ्या पृथ्वीचा, त्याच्या आताच्या आमदार खासदाराला 5 वर्ष असला तर बायकोला भीक मागण्याची पाळी येत नाही. चक्रवर्ती राजाच्या बायकोला कधी भीक मागावं लागेल. तसं भक्ताच्या जीवनामध्ये कोणतीच अडचण येत नाही. फक्त अडचण एक आहे, तो भक्त असला पाहिजे. लाज, भय, शंका नाही, दुराविला मान. आहे का नाही? मान अपमान हे आम्हाला काही वाटलं नाही. मानेल तो देईल काय, न मानेल तो नेईल काय. मानणारा आहे तर आपल्याला काय पुण्य देणार आहे काय? आहे का नाही? न मानणारा का आपली भक्तीनं आपलं पुण्य घेऊन जाईल काय? म्हणून म्हणतात महाराज, आम्हाला सुख दुःख समीकृत्व हे द्वंद्व आमच्या जीवनातील निघून गेलेले आहेत. म्हणून आम्हाला लाज, भय, शंका, दुराविला मान. मग आता काय करता महाराज? न कळे साधन या परते. साधूच्या संगतीमध्ये काय असतं हो? साधूच्या संगतीमध्ये परमार्थच असतो. साधूच्या संगतीमध्ये भक्तीच असते. साधूच्या संगतीमध्ये भजनच असते. कारण तुका म्हणे, इथं भजन प्रमाण, दुसरं श्रेष्ठपणा कोणालाच नाही. ऐकाने म्हणून आम्हाला न कळे साधन या परते आमच्या जीवनात याचा अर्थ नित्य भजन चाललेला आहे. म्हणून देवा, आमच्या जीवनामध्ये साधूची संगती घडली, हा सगळा बदल झाला. या आनंदामध्ये नाचायला, उडायला, गायला आम्ही सगळं लागलो. हे सगळ्या गोष्टी, लाज, भय ह्या सगळ्या निघून गेल्या आमच्याकडून. पण आता पुढे हे आतापर्यंत बरं चाललं, पण पुढे ही असंच राहावं हे सांगतात अभंगाच्या. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे. तुका म्हणे आता आपुल्या, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, तुका म्हणे आता आपुल्या
सायाची माझ्या गादीचे सांभाळावे माझ्या गादीचे सांभाळावे गायना देवडे आपुली छंदे गायना देवडे आपुले छंदे गायना देवडे आपुली छंदे गायना देवडे आपुले छंदे माझ्या गादीचे सांभाळावे माझ्या गादीचे सांभाळावे माझ्या गादीचे सांभाळावे माझ्या गादीचे सांभाळावे गायनाचे उडे आपुली छंदे गायनाचे उडे आपुली छंदे गायनाचे उडे आपुली छंदे गायनाचे उडे आपुली छंदे मनाची आनंदे आवडीने हे
गायना देवडे आपुले या छंदे गायना देवडे आपुले या छंदे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आता जगदीशे आपल्या सायास करून आम्हाला सांभाळावं सहज म्हणून नाही सांभाळावं याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये हे आम्हाला काही दुसरं देऊ नको पण आम्ही कमावलेलं अर्थात आमच्या प्रयत्नाने हे सगळं आनंद आम्हाला भेटला आणि त्या आनंदामध्ये आता हे आमच्याकडे कायम टिकावा कायम मिळावा याही जन्म आणि पुढे आम्ही जन्म घेईना मी जन्म त्याही जन्मात असाच आनंद अशी संतांची वैष्णवांची संगती आम्हाला टिकून राहावी मिळावी याकरता महाराज अशा पद्धतीने या ठिकाणी आलो संत पवार महाराजांच्या या परंपरेत अगदी या सगळ्या संतांचं एकच मत आहे सगळ्यांच्या या अशा जुन्या काही परंपरा आहेत ज्याला टिकून आहेत त्याच गावामध्ये असा आनंद आहे या ठिकाणी आमची ही सगळी महाराज मंडळी अत्यंत एकमेकाविषयी प्रेमाचा वर्षाव करणारी मंडळी अशा रीतीने अशा ठिकाणी गेलो म्हणजे आनंद असतो आहे का नाही आता मग ते म्हणतात काय ना आपल्याला काही सुचत नाही ते भेटतात आपल्याला आपण भेटतो ते इले आहे का नाही एवढं मोठा बुवा फायला लागते म्हणतात कसं करून काय नाही उचलू की नाही उचलू आणि बुवाले काय सुचत नाही म्हणणार काय म्हणावं आता नेमकं आहे का नाही असं घोर होत असते तो ते आपलं असलं की बरोबर ते आहे का नाही असा वळा येतो आपण त्याला म्हणतो ना वळा वळा अशा रीतीने महाराज झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी साधू संतांच्या चरणी तुम्ही सगळ्या श्रोतांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो विठ्ठल जय 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 विठ्ठल हा बोलिले कोडे वेडी वा कोडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया